बघा तर आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाची मी तुम्हाला स्वतः जीनियस कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक अक्षय विनायक राजवाडे सर तुम्हाला मी आंबेडकरांचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि शैक्षणिक प्रगती करत असताना जे महत्त्वपूर्ण गुण आहे की हे जर गुण प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारले तर त्याचा भावी आयुष्यामध्ये त्याला उपयोग होईलच आणि समाजामध्ये एक व्यक्ती म्हणून वावरत असताना सुद्धा त्याचा फायदा होईल। तर बघा की आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना एक कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांत एकाग्र होऊन ऐका। बघा की पहिला आंबेडकरांचा विचार आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन घेतलात आणि क्वालिटी एज्युकेशन घेतलात तर तुम्हाला भावी आयुष्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही चांगलं यश मिळवाल आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमामधून तुम्ही चांगल्या पोस्टिंगवर काम कराल आणि त्यामधून तुम्ही एक समाजहित आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तुंग असं यश मिळवू शकता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार किती सुंदर पद्धतीने मांडलेला आहे बघा आणि त्याची रचना कशी आहे बघा की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। दुसरा विचार आहे शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे। जर शैक्षणिक पार्श्वभूमी आपण योग्य पद्धतीनं मांडली आणि शैक्षणिक पार्श्वभूमीला आपण आधार दिला, शैक्षणिक पार्श्वभूमीमध्ये आपण भर घातली म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमी जर आपण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केली, विकसित केली तर तो एक समाजाचा आत्मा आहे, कारण समाजाला लागणारे चांगले विचार हे शिक्षणाच्या माध्यमामधून मिळत असतात। तिसरा विचार आहे शिक्षणासारखा दुसरा गुरु नाही। शिक्षण हा एक प्रकारचा गुरु आहे आणि शिक्षणासारखा गुरु नाही, कारण ज्या काही गोष्टी अंगीकारायला लागतात त्या शिक्षणाच्या माध्यमामधून आपण विकसित करू शकतो। चौथा महत्त्वाचा विचार आहे समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षण गरजेचे आहे। म्हणजे जर समाजामध्ये प्रगतशील विचारांची सरणी निर्माण करायची असेल, प्रगतशील विचार सरणी निर्माण करायची असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, कधीही हार मानू नका। ही आपल्या जीवनाची 5 तत्वे आहेत। पहिला मुद्दा आहे शिका, नुसतं शिकून चालणार नाही तर संघटित व्हावं लागेल, तुम्हाला समाजामध्ये एकता निर्माण करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, अपयश आल्यानंतर खचून न जाता त्या अपयशावर तुम्हाला मात करावी लागेल, आत्मविश्वास पाहिजे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स किंवा तुमच्याकडे असणारी कॉन्फिडन्स लेवल आहे ती तुम्ही वाढवली पाहिजे। त्यानंतर कधी आपण हार नाही मानायची। बघा की आंबेडकरांचे थोर विचार आज मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडलेले आहेत, ते तुम्ही आपल्या भावी जीवनामध्ये आत्मसात करा। एवढे बोलून मी माझे असणारे जे मनोगत आहे ते इथे थांबवतो आणि हे विचार तुम्ही आत्मसात करा आणि दुसऱ्यालाही आत्मसात करायला लावा। एवढे बोलून मी इथेच थांबतो। बघा तर आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाची मी तुम्हाला स्वतः जीनियस कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक अक्षय विनायक राजवाडे सर तुम्हाला मी आंबेडकरांचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि शैक्षणिक प्रगती करत असताना जे महत्त्वपूर्ण गुण आहे की हे जर गुण प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारले तर त्याचा भावी आयुष्यामध्ये
त्याला उपयोग होईलच आणि समाजामध्ये एक व्यक्ती म्हणून वावरत असताना सुद्धा त्याचा फायदा होईल। तर बघा की आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना एक कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांत एकाग्र होऊन ऐका। बघा की पहिला आंबेडकरांचा विचार आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन घेतलात आणि क्वालिटी एज्युकेशन घेतलात तर तुम्हाला भावी आयुष्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही चांगलं यश मिळवाल आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमामधून तुम्ही चांगल्या पोस्टिंगवर काम कराल आणि त्यामधून तुम्ही एक समाजहित आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तुंग असं यश मिळवू शकता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार किती सुंदर पद्धतीने मांडलेला आहे बघा आणि त्याची रचना कशी आहे बघा की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। दुसरा विचार आहे शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे। जर शैक्षणिक पार्श्वभूमी आपण योग्य पद्धतीनं मांडली आणि शैक्षणिक पार्श्वभूमीला आपण आधार दिला, शैक्षणिक पार्श्वभूमीमध्ये आपण भर घातली म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमी जर आपण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केली, विकसित केली तर तो एक समाजाचा आत्मा आहे, कारण समाजाला लागणारे चांगले विचार हे शिक्षणाच्या माध्यमामधून मिळत असतात। तिसरा विचार आहे शिक्षणासारखा दुसरा गुरु नाही। शिक्षण हा एक प्रकारचा गुरु आहे आणि शिक्षणासारखा गुरु नाही, कारण ज्या काही गोष्टी अंगीकारायला लागतात त्या शिक्षणाच्या माध्यमामधून आपण विकसित करू शकतो। चौथा महत्त्वाचा विचार आहे समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षण गरजेचे आहे। म्हणजे जर समाजामध्ये प्रगतशील विचारांची सरणी निर्माण करायची असेल, प्रगतशील विचार सरणी निर्माण करायची असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, कधीही हार मानू नका। ही आपल्या जीवनाची 5 तत्वे आहेत। पहिला मुद्दा आहे शिका, नुसतं शिकून चालणार नाही तर संघटित व्हावं लागेल, तुम्हाला समाजामध्ये एकता निर्माण करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, अपयश आल्यानंतर खचून न जाता त्या अपयशावर तुम्हाला मात करावी लागेल, आत्मविश्वास पाहिजे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स किंवा तुमच्याकडे असणारी कॉन्फिडन्स लेवल आहे ती तुम्ही वाढवली पाहिजे। त्यानंतर कधी आपण हार नाही मानायची। बघा की आंबेडकरांचे थोर विचार आज मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडलेले आहेत, ते तुम्ही आपल्या भावी जीवनामध्ये आत्मसात करा। एवढे बोलून मी माझे असणारे जे मनोगत आहे ते इथे थांबवतो आणि हे विचार तुम्ही आत्मसात करा आणि दुसऱ्यालाही आत्मसात करायला लावा। एवढे बोलून मी इथेच थांबतो। बघा तर आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाची मी तुम्हाला स्वतः जीनियस कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक अक्षय विनायक राजवाडे सर तुम्हाला मी आंबेडकरांचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि शैक्षणिक प्रगती करत असताना जे महत्त्वपूर्ण गुण आहे की हे जर गुण प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारले तर त्याचा भावी आयुष्यामध्ये त्याला उपयोग होईलच आणि समाजामध्ये एक व्यक्ती म्हणून वावरत असताना सुद्धा त्याचा फायदा होईल। तर बघा की आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना एक कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांत एकाग्र होऊन ऐका। बघा की पहिला आंबेडकरांचा विचार आहे
की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन घेतलात आणि क्वालिटी एज्युकेशन घेतलात तर तुम्हाला भावी आयुष्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही चांगलं यश मिळवाल आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमामधून तुम्ही चांगल्या पोस्टिंगवर काम कराल आणि त्यामधून तुम्ही एक समाजहित आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तुंग असं यश मिळवू शकता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार किती सुंदर पद्धतीने मांडलेला आहे बघा आणि त्याची रचना कशी आहे बघा की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। दुसरा विचार आहे शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे। जर शैक्षणिक पार्श्वभूमी आपण योग्य पद्धतीनं मांडली आणि शैक्षणिक पार्श्वभूमीला आपण आधार दिला, शैक्षणिक पार्श्वभूमीमध्ये आपण भर घातली म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमी जर आपण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केली, विकसित केली तर तो एक समाजाचा आत्मा आहे, कारण समाजाला लागणारे चांगले विचार हे शिक्षणाच्या माध्यमामधून मिळत असतात। तिसरा विचार आहे शिक्षणासारखा दुसरा गुरु नाही। शिक्षण हा एक प्रकारचा गुरु आहे आणि शिक्षणासारखा गुरु नाही, कारण ज्या काही गोष्टी अंगीकारायला लागतात त्या शिक्षणाच्या माध्यमामधून आपण विकसित करू शकतो। चौथा महत्त्वाचा विचार आहे समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षण गरजेचे आहे। म्हणजे जर समाजामध्ये प्रगतशील विचारांची सरणी निर्माण करायची असेल, प्रगतशील विचार सरणी निर्माण करायची असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, कधीही हार मानू नका। ही आपल्या जीवनाची 5 तत्वे आहेत। पहिला मुद्दा आहे शिका, नुसतं शिकून चालणार नाही तर संघटित व्हावं लागेल, तुम्हाला समाजामध्ये एकता निर्माण करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, अपयश आल्यानंतर खचून न जाता त्या अपयशावर तुम्हाला मात करावी लागेल, आत्मविश्वास पाहिजे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स किंवा तुमच्याकडे असणारी कॉन्फिडन्स लेवल आहे ती तुम्ही वाढवली पाहिजे। त्यानंतर कधी आपण हार नाही मानायची। बघा की आंबेडकरांचे थोर विचार आज मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडलेले आहेत, ते तुम्ही आपल्या भावी जीवनामध्ये आत्मसात करा। एवढे बोलून मी माझे असणारे जे मनोगत आहे ते इथे थांबवतो आणि हे विचार तुम्ही आत्मसात करा आणि दुसऱ्यालाही आत्मसात करायला लावा। एवढे बोलून मी इथेच थांबतो।